कोगनोळीसह परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंगची दूरदृष्टी देणाऱ्या विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे का? नाही. तर मग अजूनही का आपण केले नाही? प्ले स्टोअरमध्ये जा आणि हे मोबाईल ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या. यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल, व्यवहार इतिहास तपासता येईल, ऑनलाईन फंड ट्रान्सफर करता येईल, ठेवी व कर्जाची माहिती सहजरित्या मिळवता येईल. आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा. विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळी. नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल. अखंड जनसागराच्या महापुरात दिगंबराच्या जयघोषात श्री क्षेत्र संजीवनगिरी आडी येथे परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात गुरुवारी सायंकाळी 5:07 मोठ्या भक्तिभावात चैतन्यपूर्ण वातावरणात दत्त जयंती सोहळा पार पडला. श्री क्षेत्र संजीवनगिरी आडी येथील जन्मोत्सव सोहळा म्हणजे भक्तिभावाची, आनंदाची, चैतन्याची मांदियाळी असल्याचे चित्र दिसून येत होते. दिनांक 26 पासून ते दिनांक 4 डिसेंबरपर्यंत परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात व मार्गदर्शनाखाली परमाब्दी विचार महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शुक्रवारी सायंकाळी श्री दत्तात्रयांच्या चांदीच्या पाळण्यामध्ये प्रतिकात्मक मूर्ती ठेवून गुलालाच्या उधळणीत, फटाक्यांच्या आताशबाजीत सजवलेल्या मंडपामध्ये हजारो भाविकांच्या साक्षीने श्री दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडला. दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध राज्यातून किंबहुना संपूर्ण देशातून अनेक साधू संत महंतांनी उपस्थिती दर्शवलेली होती. डोंगर माथ्याच्या पायथ्याशी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनीही या दत्त जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थिती दर्शवून परमपूज्य परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वादही घेतले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आडी पंचक्रोशीसह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील अनेक भक्तगणांनी आपला सक्रिय सहभाग दर्शवून दिलेला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांचे अतोनात अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी उपयुक्त ठरले. शेवटी महाप्रसादाचाही लाखो भाविकांनी लाभ घेतला. डोंगर माथ्याच्या पायथ्याशी विविध प्रकारच्या स्टॉलची मांडणीही करण्यात आली होती. त्यामुळे दिवसागणिक या दत्त जयंती सोहळ्याचे महत्त्व अधिकाधिक वाढत असल्याचे चित्र दिसून येत होते. सायंकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत अक्षरशः भक्तगणांचा महापूर आल्याचे चित्र दिसून येत होते. जनमत न्यूजसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आलो नाथ चरणी तुमच्या, स्वीकारा मज स्वीकारा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.